नारदाय महात्मने कामक्रोधविहीनाय गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं गगनतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोस्तुते भगवान् गोपाल कृष्ण महाराज की जय सीताकांत स्वर्ण जय जय राम महारुद्र हनुमान की जय श्री समर्थ रामदास महाराज की जय श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य महाराज की जय श्री ब्रह्मानंद महाराज की जय 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 रघुवीर समर्थ मंगलमूर्ती राम कृष्ण हरी जय जय राम राजा राम राम कृष्ण हरी जय जय
नाही नाही. तसा असतात ना असतोय. श्री गणेश जय गणेश, श्री गणेश जय गणेश.
सांगितलेला अभंग ज्यांना भक्त शिरोमणी म्हणतात ते नामदेव महाराजांचा आहे. नामदेव महाराज हे पांडुरंगाचे भक्त. पांडुरंगाला सोडून त्यांना कुठेही जायचं नसायचं. पण ज्या वेळेला ज्ञानेश्वर महाराजांनी त्यांना सांगितलं की मी ज्ञान सांगेन, तू भक्ती सांग, आपण भारतभर तीर्थयात्रा करूया. पण पांडुरंगाला सोडून जायचं म्हटल्यानंतर ते काही तयार होईना. शेवटी पांडुरंगाने त्यांची समजूत घातली आहे. अरे ज्ञाना आणि मी वेगळा नाही असं सांगितल्यानंतर नामदेव महाराज आणि ज्ञानेश्वर महाराज अनेक वारकरी घेऊन, संत मेळा घेऊन तीर्थयात्रेला निघाले. आणि त्या तीर्थयात्रेमध्ये त्यांना ज्ञानेश्वर महाराजांचा जो अनुभव आला तो अनुभव त्यांनी या अभंगामध्ये लिहिलेला आहे. ते म्हणतात, ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरते, उद्धरावयाले दीनजन. संतांमध्ये आपण ज्यांना माऊली म्हणतो त्यांचा सहवास जेव्हा नामदेवांना झाला तेव्हा अशी त्यांची अवस्था झाली की पांडुरंगाला सोडून, पंढरपूर सोडून आपण आळंदीला राहावं असं त्यांना वाटायला लागलं. आणि त्यावेळी त्यांचा हा अभंग बाहेर पडलेला आहे. मग हे ब्रह्ममूर्ती संत असं ते म्हणतात. अवतार भगवंत सुद्धा घेतात, आपले सुद्धा अवतारच असतात. पण संत हे अवतार कशासाठी घेतात तर दीनांचा उद्धार करण्यासाठी. मग दीन म्हणजे दीन दुबळे आपण म्हणतो तेच नाही, जे विषयामध्ये लिप्त झालेले आहेत, त्यांनी ते गांजलेले आहेत, त्यांचा उद्धार करण्यासाठी संत अवतार घेतात. आता जीव हा कसा असतो, तो कर्ममूर्ती आहे बरं का. म्हणजे काय, त्याचं जर कर्माचे भोग राहिले असतील तर त्याला मरावसं वाटलं तरी तो मरत नाही. आणि कर्माचे भोग संपले असतील तर जगावंसं जगावंसं वाटलं तरी त्याला जगता येत नाही. एक मनुष्य होता, आयुष्याला कंटाळला होता. खरं म्हणजे भगवंतानी जे आपल्याला आयुष्य दिलंय ते कधी कंटाळवाणं जगू नये किंवा जीवनाचा कंटाळा सुद्धा कधी येऊ नये. पण ह्या मनुष्याला जीवनाचा कंटाळा आला आणि जीवन संपायचं ठरवलं. आता एखादाच प्रकार जर आपण केला आणि जीव नाही गेला तर ही भीती असते बरं का आत्महत्या करणाऱ्यांना. म्हणून त्यांनी काय केलं, दोर बरोबर घेतलाय, रॉकेलचा डबा बरोबर घेतलाय, पिस्तूल घेतलाय, काडेपेटी घेतलीये, असं सगळं त्यांनी बरोबर घेतलंय. विषाची बाटली घेतलेली आहे. आता गणपतीपुळ्याला गेलाय, उंच कड्यावरती उभा राहिलाय आणि झाडाला दोरी बांधली आहे. आता ती बंदूक अंगावर पेट्रोल हे रॉकेल ओतून घेतलेला आहे, आग लावलेली आहे, म्हणजे कशाने तरी आपण मरूच हा त्याचा ठाम निश्चय होता. आता ते बंदूक डोक्याला लावलीये पण वाऱ्यानी किंवा भीतीनी हात हल्लाय आणि तो डोक्यामध्ये गोळी जायच्या ऐवजी दोरीला लागला. आता दोरी तुटलीये आणि हा कड्यावरनं खाली पडलाय, समुद्रामध्ये पडलाय. आता पाण्यात पडल्यामुळे आग लावलेली होती ती विझलीये. समुद्राचं पाणी खारट, त्यामुळे ते पोटात गेल्यानंतर गेलेलं पोटातलं विष बाहेर पडलंय आणि कुठल्याही उपायाने मेला नाही. शेवटी संध्याकाळी कीर्तनात येऊन बसला. म्हणजे तात्पर्य काय आहे की आपल्याला कर्मामुळे जे जीवन जगावं लागतं, म्हणून जीवाला कर्ममूर्ती म्हटलेलं आहे. देव हे काय आहे तर धर्ममूर्ती आहे. धर्माचं रक्षण करण्यासाठी भगवंत अवतार घेत असतो. धर्म रक्षावया अवतार घेसी, तुकाराम महाराजांचा अभंग आहे. मग भगवंतानी वचनच देऊन ठेवलंय भक्तांना की जेव्हा जेव्हा तू संकटात पडशील, धर्माची संस्थापना करायची वेळ येईल तेव्हा मी अवतार घेईन. आणि भगवंत हे वचन पाळत असतो. पण भगवंत कसा आहे हो, त्याला जो जपतो ना त्यालाच तो जपतो बरं का. शब्द एकच आहे पण उच्चारण वेगळं आहे की. असा हा धर्ममूर्ती हा भगवंत असतो. त्याला इतर देणं घेणं काहीही नसतं.
दुष्ट आले की मारायचं, सज्जनांचं रक्षण करायचं. पण नामदेव महाराज संतांना ब्रह्ममूर्ती म्हणताय. ब्रह्ममूर्ती म्हणजे सोलीव असं भगवंत असणारा, असे भगवंत, असे सोलीव ब्रह्म असणारे असे हे संत असतात. म्हणून संत हे नेहमी दीनांचा उद्धार करण्यासाठी येत असतात. म्हणून संतांना दीनवत्सल असं म्हटलं जातं. बाबा महाराज सातारकर म्हणायचे की देव म्हणजे काय तर मुका संत, आणि संत म्हणजे काय तर बोलका देव. किती रास्त छोडक्या शब्दामध्ये व्याख्या केलेली आहे. मग असे हे संत आपल्याला सामान्य वाटतात, कारण आपल्याला त्यांची लक्षणं ओळखता येत नाहीत. हे संत आपल्याला आपल्यासारखेच वाटतात. म्हणून सूत्र श्लोकामध्ये त्यांची लक्षणं सांगितली आहेत की वदनम प्रसाद सदनम. प्रसन्न व्यक्तिमत्व असतं. कधीही त्यांना रात्री बघा, सकाळी उजाडताना बघा, झोपेतनं उठलेलं बघा, ते प्रसन्न मूर्तीच दिसतात. पण आपण कायमच वक्रतुंड असतो. कितीही मनासारखं नवऱ्याने केलं, अगदी 5,000ची साडी आणली तरी ती 7,000ची चांगली होती जास्त असं म्हणणार आणि तोंड वाकडं करणार. म्हणून वदनम प्रसाद सदनम, अत्यंत प्रसन्न व्यक्तिमत्व असणारे असे हे संत असतात. कुठल्याही संतांकडे तुम्ही बघितलं ना तर त्यांचं प्रसन्न मुख असतं. सुधा मुचो वाचहा, वाणी अत्यंत प्रेमळ असते. कधीही ते कोणाला उलटून बोलत नाहीत, टाकून बोलत नाहीत, रागावून बोलत नाहीत, असे संत असतात. म्हणून ज्ञानेश्वर माऊली सुद्धा म्हणते साच आणि मवाळ मिथुने आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. तुकाराम महाराज म्हणतात अंतरी निर्मळ वाचेचा रसाळ, अंतरी निर्मळ वाचेचा रसाळ, त्याचे गळामाळ असो नसो, त्याचे गळामाळ असो नसो, अंतरी तुम्हाला दिसणार नाही. त्याच्या गळ्यात माळ असो नसो. आता रोहिदास चांभारांच्या चरित्रात जर आपण बघितलं तर त्या चांभाराचा जन्म आलेला, पण एका ब्राह्मणाने जेव्हा त्यांना विचारलं तेव्हा त्यांनी कापून आपल्या आतलं जाणवं दाखवलं होतं. म्हणजे संत हे मी कोणी मोठा आहे असं अजिबात दाखवत नाही. करणम परोपकरणम, त्यांची कृती ही कायम लोक कल्याणाचीच असते, परोपकाराचीच असते. किती परोपकार करावा हो. अहो जाता जाता सुद्धा परोपकार करणारे संत अनेक गोष्टी आपल्याला माहिती, की जाता जाता लोकांचा उद्धार करायचा. नाथांकडे एकदा चोर आले होते आणि सगळं गोळा करून घेतलं. नाथांना जाग आली, आता गाठोडी पाठीवर टाकलीये, दिंडी दरवाज्यातनं बाहेर पडणार. नाथांनी हात मारले, ना वाटलं आपल्याला आता पकडली. पण नाथ होते ते. नाथ म्हणाले अहो सगळं तुम्ही घेऊन चाललात, माझ्या हातातलं पवित्र राहिलं तेवढं घेऊन जा. अहो स्वभाव बदललाय आणि त्यांचे शिष्य झालेत ते चोर. आपल्याला तेवढं नाही करता आलं तरी जाता जाता जर कोणाला उपकार करता आला, समजा आपण गाडीवरनं जातोय, मागे कोणी नाहीये, एखाद्या आजोबांना आपण विचारलं की येत आहे का तुम्हाला कुठे जायचं तिथे सोडूला, अहो सहज परोपकार. करणम परोपकरणम. म्हणून अशा संतांचं वर्णन की त्यांचे अनेक गुण सांगितलेले आहेत. कारण मुळात हे इथले संत नाहीच आहेत हो. तुकाराम महाराज एके ठिकाणी म्हणतात
आम्ही वैकुंठीचे वासी, आम्ही वैकुंठीचे वासी, आलो याची कारणासाठी, आलो याची कारणासाठी, आम्ही वैकुंठीचे वासी, आम्ही अवतार घेतो तो कशासाठी? तर सामान्य जनांना आत्मकल्याणाचा रस्ता दाखवण्यासाठी, मार्ग दाखवण्यासाठी. आज समर्थांची दासनवमी आपण सगळ्या संतांच्या पुण्यतिथ्या साजऱ्या करतो, कारण त्यांच्या मरणाने त्या तिथीला पुण्यत्व येतो. तुमची आमची श्राद्ध असतात की नाही, पण संतांची पुण्यतिथी असते. समर्थांनी सुद्धा राष्ट्रासाठी, जगाच्या कल्याणासाठी असंच कार्य केलेलं आपल्याला दिसतं. आज समर्थांची दासनवमी म्हणून त्यांचं आपण गुणगान गायचंय. सगळ्या संतांनी लोकोद्धार आपल्याला केलेला दिसतो. समर्थांच्या चरित्रामध्ये आपल्याला काय दिसतं? आधी टाकळीला पुरश्चरण ते संचार देशांतरी, स्थापोनी हनुमान मूर्ती अकरार, प्रीती ती रामावरी, आत्मा राम हे आत्मा राम, मदास बोधलीला तैसा मनोबोधली, स्फूर्ती छत्रपतींच देऊनी पहा, केले महत्कार्यही. आधी त्यांनी आत्मोद्धार करून घेतलाय, पण ज्या वेळेला भारत भ्रमण करायचंय त्यासाठी रामानी आज्ञा दिली आहे. मंदाकिनीच्या तटावरती आलेत आणि मनात असा विचार आलाय की मला माझ्या जन्माचं सार्थक म्हणजे भगवंताचं दर्शन झालेलं आहे, आता हा देह कशासाठी? म्हणून मंदाकिनीमध्ये त्यांनी उडी घेणार. तेव्हा रामरायांनी त्यांना हातात झेललाय. रामराय म्हणतायत की ही तनु तुमची नाही, ही तनु आमची आहे. तुमच्याकडून बरंच कार्य व्हायचं आहे आणि हे कार्य करण्यासाठी समर्थांनी जी जागा निवडली ती म्हणजे कृष्णातीर. कारण त्या वेळेला अशी समाज स्थिती होती, प्रबल यवन झाले होते वंद्या महाराजाचा, प्रबल यवन झाले होते वंद्या महाराजाचा, आखंड कहोटा धर्म कर सकते झाला रात, शौर्य कीर्तने होते कर सकते जागुहात, देशाने कल्याणे विद्यापीठ बळकाणे, श्री समर्थ सद्गुरुवाणी, गुरुमणी हो सर्वत्र, जय जय रघुवीर समर्थ, गुरुमणी हो सर्वत्र, जय जय रघुवीर समर्थ. यवनांचे राज्य समाजाची घडी विस्कटली होती. समाज दिशाहीन झालेला होता. आपलं शौर्य, धैर्य परसत्तेच्या दारामध्ये ते बंदिवान झालेले होते. आणि त्यावेळेला भारत महाराष्ट्रामध्ये जय जय रघुवीर समर्थ अशी वाणी दुमदुमून गेली. मग समर्थांनी ह्या समाजाला जाग करण्यासाठी कितीतरी छोटी छोटी वाक्य सांगितली की प्रयत्नांती परमेश्वर, क्रिये वीण वाचाळिता व्यर्थ आहे. अहो धीर धरा, धीर धरा, कधीतरी सकाळ होणार आहे हा धीर समर्थांनी दिलाय.
त्यासाठी त्यांनी तरुणांचं संघटन केलंय. समाजापुढे 2 दैवत ठेवली आहेत, एक कोदंडधारी राम आणि मारुतीराय. प्रत्येक गावात मारुतीचं मंदिर आणि त्याच्या शेजारी आखाडे. कारण शक्ती मिळणं तुम्हाला काहीही मिळणार नाही, यश मिळणार नाही, प्रताप मिळणार नाही, तुम्ही पराक्रम करू शकणार नाही. म्हणून समर्थांनी सामर्थ्याचं हे जास्त विशेषत्व मनावरती बिंबवलंय. सामर्थ्य बरेच प्रकारचं असतं बरं का. आज आपल्याला फक्त असं वाटतं की धनाचं सामर्थ्य आपल्याकडे असलं तर आपण काहीही करू शकतो, आणि धनाबरोबर सत्ता असेल तरी सुद्धा आपण काहीही करू शकतो. पण ज्ञानाचं सामर्थ्य असतं. पण सगळ्यामध्ये श्रेष्ठ सांगितलंय ते सिद्धीचं सामर्थ्य समर्थांनी सांगितलेलं आहे. सिद्धीचं सामर्थ्य या सगळ्या संतांकडे असतं बघा, आणि म्हणून त्यांच्याकडून हे चमत्कार होत असतात. ते करत नाहीत बर का. जे बोंधू गुरु असतात ना, ते काढतात, कुंकाच्या पुड्या काढतात, सोन्याच्या अंगठ्या काढतात, पण ह्या संतांच्या कडून हे चमत्कार होत असतात. कारण चमत्कार करण्यासाठी सुद्धा आपल्याकडे लोकांना वळवून घ्यायचंय, हे त्याच्या मागे थोडंसं धोरण असतं. पण समर्थ म्हणतात किंवा संत असं म्हणतात की सिद्धींच्या मागे लागायचं नाही. सिद्धींच्या मागे लागलं की तुमचा ऱ्हास व्हायला सुरुवात होते. म्हणून सिद्धी तुमच्या पाठीमागे लागल्या पाहिजे. एक साधू होते आणि ते कायम नदी किनारी रामनाम म्हणत बसायचे. आता त्यांचं सगळे गौरव करतायत, त्यांच्या पाया पडतायत, त्यांना अनेक जण भेटी देत आहेत. म्हणून एका गृहस्थाला असं वाटलं की आपण पण ही सिद्धी मिळवू शकतो, आणि म्हणून त्यांनी सुद्धा साधना करायला सुरुवात केली आहे. आणि होता होता सिद्धी प्राप्त झाली आहे. आणि त्यांनी काय केलं, लोकांचं लक्ष आपल्याकडे वेधून घेण्यासाठी ज्या नदीच्या किनारी ते साधू महाराज रामनाम म्हणत असत, तिथून पाण्यावरनं चालत पलीकडे गेले. लोकांनी तोंडामध्ये बोटं घातली की अरे पाण्यावरनं चालले. आता हा मनुष्य त्या साधूकडे आलाय आणि साधूला म्हणतात, बघा मी सुद्धा सिद्धी प्राप्त केली. ते साधू महाराज शांतपणे म्हणताय की जे काम 2 आण्यात होतं, नदीकडे नदी पलीकडे जायला, होडीला जायला 2 आणे लागतात, आता 2 रुपये लागतील. मग त्याच्यासाठी 15 वर्ष तुम्ही वाया घालवली. ही सिद्धी प्राप्त करण्या त्याच्याऐवजी तुम्ही प्रभू रामचंद्रांनाच आपलंसं करून घेतलं असतं. म्हणून सिद्धीच्या मागे कधी हे संत लागत नाही. हे संत आपल्याला सामान्यांसारखे दिसतात. रामकृष्ण परमहंस आणि विवेकानंद. विवेकानंदांच्या मनात सुद्धा कायम शंका येत होती. ज्यावेळे कर्करोगाने रामकृष्ण हे व्यथित होते की त्यांना गिळता यायचं नाही, अन्न पाणी जात नव्हतं आणि ते विवळत होते, तेव्हा सुद्धा नरेंद्राच्या मनात असं आलं की हे कसले ब्रह्म, विवळतंय ते ब्रह्म कसं. तेव्हा सुद्धा रामकृष्णांनी त्याला सांगितलंय की अरे तो राम मीच आहे, तो कृष्ण मीच आहे, आणि दर्शन दिलेलं आहे. म्हणजे सामान्य जरी आपल्याला वाटलं तरी सुद्धा ते ब्रह्ममूर्तीच असतात. आता शरीराचे भोग प्रत्येकालाच आहेत. ते जर शरीरामध्ये आलेले आहेत तर आपल्याला समर्थांना सुद्धा हिवताप झालेला माहितीये. पण जेव्हा शिवराय जवळ आले, भेटायला आले, तेव्हा ते त्यांनी घोंगडीत काढून ठेवलं होतं की नाही, की ती घोंगडी थडथड उडत होती. तेव्हा शिवरायांनी विचारली की अशी काय उडतीये, म्हणजे अरे मला ताप होताना तो त्याच्यात काढून ठेवला तुझ्याशी बोलायचा. अशा सिद्धी ह्या संतांजवळ असतात आणि त्यांनीच ते दीनांचा उद्धारही करत असतात. म्हणून अशा संतांचा ब्रह्मादिक त्यांचे वंदिती पायवणी, नाम घेता वदनी दोष जाती. अहो ब्रह्मादिक देव ह्या संतांच्या पाया पडत असतात. आता आपण सगळ्या संतांचे समर्थ सोडून, बर का, समर्थांना कोणी त्रास दिलेला नाही कारण शक्ती होती त्यांच्याकडे. पण ज्ञानेश्वर महाराज बघा, तुकाराम महाराज बघा, अनेकांनी त्यांना छळ केलेला आपल्याला दिसतो. पण ब्रह्मादिक त्यांचे पाय, त्यांच्या पायाचं तीर्थ घेतात. मग आता
किती लोकांनी त्यांना छळलं हे बघायचं का त्यांना कोण नमस्कार करताय हे बघायचं. त्यांचं श्रेष्ठत्व आहे कशात की ब्रह्मादिक देव त्यांचे पाय वंदतात. म्हणून अशा लोकांचं, अशा संतांचं आपण कायम स्वरूपी ऋण राहिलं पाहिजे. कारण ह्या अभंगामध्ये नामदेव महाराज काय सांगतायत, पहिल्या चरणामध्ये संतांचं ते स्वरूप सांगतायत. आता आपण रूप बघतो पण स्वरूप बघत नाही. म्हणून आपल्याला असं वाटतं, आता तुकामाईंकडे बघितलं की आपल्याला ते वेडे वाटायचे की नाही. हे वरवरच रूप झालं, पण स्वरूप कसं होतं. आपल्या महाराजांना ब्रह्मज्ञान देण्याची सामर्थ्य त्यांच्याकडे होतं. म्हणून पहिल्या चरणामध्ये त्यांचं स्वरूप सांगितलं, दुसऱ्या चरणामध्ये त्यांचं सामर्थ्य सांगितलंय की सामर्थ्य काय आहे संतांचं, तर ब्रह्मादिक त्यांचे वंदिती पायवडी. तिसऱ्या चरणामध्ये त्यांचा स्वभाव सांगितलाय, होका दुराचारी विषयी असक्त, संत कृपेद्वरित उद्धरतो. म्हणजे संतांचा स्वभाव कसा असतो, जो कोणी येईल ना त्याचा उद्धार करणारे ते असतात. म्हणून जे तुकाराम महाराज सुद्धा त्यांचं वर्णन असं करतात, जे कारंजले गांजले त्यासी म्हणे जे यमक जुळावं म्हणून नाही, प्रत्येकाचा अर्थ वेगळा आहे. रंजलेले म्हणजे कोण, जे विषयामध्ये दंग झालेले आहेत आणि त्यांना आत्मउद्धाराचा मार्ग कळत नाहीये, त्यांना रंजलेले असे म्हणतात. आणि गांजलेले म्हणजे काय, तर जे दुःखाने पिसलेले आहेत त्यांना गांजलेले असे म्हणतात. अशा रंजलेल्या आणि गांजलेल्या लोकांना जो आपले म्हणतो त्याला साधू म्हणावं, त्यांना संत म्हणावं. म्हणून अशी व्याख्या सांगितली जाते की जो सहांना धुतो ना तो साधू. बरं, सहा कोण, षड्रिपुर, काम क्रोध लोभ मोह मद मत्सर. जो षड्रिपुंचा अंत करतो तो संत. म्हणून तेची संत सोशिती जगाचे आघात. जशी आई आपल्या मुलाला त्रास होऊ देत नाही, त्याचं संकट आपल्यावर घेते, तशी ही संत माऊली जी असते ती आपली दुःख स्वतःवर घेते. अशी ही संत असतात, हा त्यांचा स्वभाव आहे. किती जण आपल्या जे विषयासक्त झाले, कोणी व्यसनी झाले, त्यांना घराची दारं बंद होतात की नाही काही दिवसांनी, की तुझं आता कर्जबाजारी होणं आम्हाला परवडत नाही, तुला घराचे दरवाजे बंद. पण संतांच्या घरामध्ये, दरबारामध्ये असं आहे का, कोणीही तिथे जाओ त्यांना मुक्त द्वार आहे. असे हे संत असतात. म्हणून कितीही दुराचारी असले, कितीही पापी असले, कितीही दुराचारी असले तरी सुद्धा संत त्यांना आपलेच म्हणतात. असा तिसऱ्या चरणामध्ये नामदेव महाराज त्यांचा स्वभाव सांगतात. मग नाथांच्या जीवनात सुद्धा एक सुशीला नावाची स्त्री त्यांच्या कथा कीर्तनांना येत असते आणि समोर बसायची आणि नाथ अगदी भावपूर्ण होऊन कथा करत असत आणि हिच्या डोळ्यातनं घळघळ घळघळ अश्रू येत असत. नाथांचं 2-3 दिवस त्यांचं निरीक्षण चाललंय की आपल्या कथा कीर्तनांनी ही रडत नाही, तिला काहीतरी दुःख आहे. आणि शेवटी गिरजाबाईंना त्यांनी सांगितलंय आणि तिला आत बोलवलंय. तिचं नाव होतं सुशीला. आणि तिला विचारतायत गिरजाबाई आणि नाथ की बाळ तुला काय दुःख आहे, आम्ही काही तुला मदत करू शकतो का. तेव्हा ती म्हणाली आज उशीर झालाय,
पण मी उद्या तुमच्या कथेच्या आधी अर्धा तास येऊन माझं दुःख तुम्हाला सांगेन. दुसऱ्या दिवशी ती सुशीला आली आणि नाथांजवळ आणि गिरजाबाईंजवळ आपलं मन मोकळं केलं की अहो, सासूरवास करायला मला सासू नाही, गडगंज धनसंपत्ती आहे, मोठं घर आहे, पण माझा पती माझ्याशी एक काय तो म्हणताय, माझ्याशी फक्त हे नाहीये, तो इतर दुराचारी बायकांकडे जातो, त्याला बायकांकडे जायचं व्यसन आहे, मदिरेचं व्यसन आहे, मग ही संपत्ती, हे सगळं मी काय करू. तेव्हा नाथ म्हणाले, ठीक आहे, उद्धवाला सांगितलंय की उद्यापासनं त्या वाड्यात जायचं आणि तुला नाथांचा नमस्कार असं मोठ्यांदा ओरडायचं अंगणातनं. आता रात्री उशिरा झोपल्यामुळे त्याची झोप पण व्हायला लागली. 2-3 दिवस ऐकतोय, शेवटी मनात विचार येतोय, कोण हा नाथ आणि का मला नमस्कार करतोय. होता 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 म्हणजे नाथांच्या सहवासात उद्धव आणि उद्धवाचा सहवास क्षणभर, तरी सुद्धा त्याची मती पालटली आणि होता होता महिना होत आला आणि एक दिवस माडीवरनं खाली आलाय की आज हा मनुष्य आला की त्याला विचारायचं की कोण नाथ. आता अशी परिस्थिती झाल्यानंतर नाथ महाराजांना उद्धवांनी सांगितलंय, म्हणून नाथ स्वतः दुसऱ्या दिवशी आले आणि त्यांना सांगितलंय की माझ्याकडे द्वादशीला आपण दोघ जण मेहून म्हणून यावं. अहो पण तुम्ही कोण. अहो तुम्ही माझे जावई आहात, ही सुशीला माझी मानस कन्या आहे, म्हणून तुम्हाला जेवण घालून मला पुण्य प्राप्त करायचंय. मग तो अटी सांगतो, मला अमुकच लागतं तमुकच लागतो, सगळं मान्य आहे, मी एवढा श्रीमंत, मला पालखी पाठवायला पाहिजे. नाथ म्हणतात पालखी येईल, सगळं मान्य करतात आणि पंक्तीला त्याला बसवतात. ज्यावेळी नैवेद्य दाखवून नाथांनी हातात तीर्थ दिले आणि ते तीर्थ प्राशन केल्यानंतर मती बदलली. हो का दुराचारी विषयी असक्त, संत कृपे त्वरित उद्धरतो. आणि नाथांच्या चरणावरती लोटांगण घातलंय. तेव्हा नाथ म्हणतात, हे लोटांगण त्याचा अधिकारी मी नाहीये, तुझ्या शेजारी जी बसलीये ना ती त्याची अधिकारी आहे. आणि खरोखरच पत्नीकडे बघतोय तर त्याच्यामध्ये तिला रुक्मिणी दिसतीये. मग हे कशामुळे झालं. नाथांचा स्वभाव, संतांचा स्वभाव असा असतो म्हणून तिसऱ्या चरणामध्ये ते संतांचा स्वभाव सांगतायत आणि चौथ्या चरणामध्ये ते संकल्प करायला सांगतायत. बघा, पहिलं स्वरूप, मग सामर्थ्य, मग स्वभाव आणि शेवट संकल्प. ते सांगतायत की नामा म्हणे निशिदिनी त्यांची वाट पाहे. संतांची संगती ही कायम आपल्याला मिळायला पाहिजे. संत संगती म्हणजे आपण इतर कुठल्याही गोष्टींनी समाधानी झालं तरी चालतं बरं का. म्हणजे माझ्याकडे आज साड्या भरपूर आहेत, मी समाधानी आहे. माझ्याकडे दागिने भरपूर आहेत, समाधानी आहे. आज माझ्या दारात 4 गाड्या आहेत, समाधानी आहे. पण संतांची संगत मला एक दिवस मिळाली म्हणून समाधानी राहायचं का हो. संतांची संगत आपल्याला कायम स्वरूपी मिळायला पाहिजे. अखंडित नामा त्यांची वाट पाहे, निशिदिनी ध्याये सत्संगती. मग सत्संगती कशी असते हो. तुलसीदास एका दोह्यामध्ये म्हणतात, एक घडी आधी घडी, एक घडी आधी घडी, आधी में पुनिया, तुलसी संग साधू की, तुलसी संग साधू की, कटे कोटि अपराध भरे भैया राम गोविंद हरे, भजोरे भैया राम गोविंद हरे, भजोरे भैया राम गोविंद हरे. अहो, एक घटका जरी तुम्हाला संत सहवास झाला तरी सुद्धा तुम्ही उद्धरून जाता. एक घडी आधी घडी, अर्धा वेळ तुम्हाला मिळाला, अर्धी घडी, त्याच्यापेक्षा सुद्धा पाव घडी, आधी मे कुणी आध, म्हणजे त्याच्याही अर्धी घटका
तुम्हाला जरी संत सहवास झाला तरी काय होतं, कोटी कटे अपराध अशी साधूंची संगती आहे. म्हणून संत संगती ही आपल्याला वारंवार मिळावी, त्याच्यामध्ये आपण समाधानी राहायचं नाही की आम्ही एकदा तिकडे जाऊन आलो गोंदवल्याला की कृतकृत्य झालो, पुन्हा जायचंच नाही असं नाही करायचं. कारण संत सहवासामध्ये काय होतं तर आपलं मन हे उजळून जात. ते आपल्या मनाची जी अज्ञानाची काजळी असते ते संत लोक काढून टाकत असतात आणि म्हणून आपल्याला ज्ञान प्राप्ती होत असते नुसत्या सहवासाने. अहो संत संगानी तुम्हाला काय काय प्राप्त होतं, तुमचं अज्ञान दूर होतं, तुम्हाला मान मिळतो, तुमची कीर्ती दशदिशात जाते. म्हणून असं म्हटलंय की सत्संगतीने काय होत नाही तेच सांगा. सगळं संत संगतीने होतं. बघा, एक केशराची काडी पण श्रीखंडाला रंग देते की नाही, तसं संत सहवास असतो की आपल्या जीवनामध्ये रंग भरण्याचं काम संत सहवास करत असतो. अहो ह्या सज्जनांच्यामुळे संतांमुळे गड सुद्धा सज्जन होतात ना, मग आपल्यासारखे काही बरं होणार. संत कसे असतात, अत्तराच्या व्यापाराप्रमाणे असतात. आपण अत्तराच्या दुकानात गेलो, आपल्याला वास सहज येत असतो की नाही, आपण ते अत्तर खरेदी करा नाही तर करू नका. तसं संतांच्या सहवासात तुम्ही गेलत ना की ते जे बोलतील ते सुद्धा तुम्हाला उपदेश म्हणूनच आहे. म्हणून अशा संतांचा सहवास आपल्याला कायमस्वरूपी लाभो हे आपल्याला नामदेव महाराज सांगत असतात. आणि अशा संतांच्या सहवासामध्ये आपण कायमस्वरूपी जायला पाहिजे. त्याच्यामध्ये आपल्याला समाधानी मानायचं नाही. आपल्याला सतत संत सहवास मिळावा ह्याच्यासाठीच मूळ पद्यामध्ये आपल्याला नामदेव महाराज असं सांगतात की बघा, ज्ञानेश्वर महाराजांच्या संत सहवासामध्ये ते आल्यामुळे त्यांच्या मनाची मनाच्या मध्ये किती बदल झाला. म्हणून आता आपल्याला संत नाही मिळाले तर आपण म्हणणार का आता आम्ही संत सहवास कसा करायचा. अहो समर्थांनी सांगून ठेवलंय ना की माझी काया माझी वाणी. समर्थांनी असं सांगितलंय. म्हणजे ह्या सगळ्यांनी जे संतांनी वाङ्मय तयार केलेलं आहे, म्हणजे ज्ञानेश्वरी असो, दासबोध असो, गाथा असो, त्याच्याशी जरी आपण गेलो ना तरी सुद्धा आपल्याला संत सहवास मिळतो. म्हणून त्याला अशा करूनच आपल्याला संत सहवास मिळत असतो. अहो एखादं वाक्य आपलं जीवन बदलून टाकतो. म्हणून नामदेव महाराज म्हणतात की एक तरी ओवी अनुभवा. 9000च्या वरती माऊलींनी ओव्या लिहिली, पण एक ओवी आपल्या जीवनाला दिशा देते की नाही. म्हणूनच मूळ पद्यामध्ये आपल्याला नामदेव महाराज असं सांगतात,
करूया. करुण्या घोष नामाचा सद्गुरु समर्थ श्रीनाथा. करुण्या घोष नामाचा सद्गुरु करुण्या घोष नामाचा सद्गुरु समर्थ श्रीनाथा. करुण्या घोष दुपारच्या वेळी महाराजांचं निर्याण झालेलं आहे, म्हणून आज दुसरा प्रसंग त्यांच्या जीवनातला सांगणार आहे. काशीपुरीत होता, काशीपुरीत होता निस्पृह शिष्य श्री समर्थांचा. गंगातीरी बसोनी, गंगातीरी बसोनी वाची श्रीदास बोधनी काचा. राम राम हरे हरे राम 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 हरे हरे राम 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 काशीपुरीमध्ये समर्थांचा एक निस्पृह शिष्य गंगा तीरीमध्ये बसला होता, गंगा तीरावरती, आणि दासबोधाचं वाचन करीत होता. आता दासबोधाचा वाचन करीत होता त्या ओव्या होत्या चतुर्दश ब्रह्माच्या, आणि प्राकृतामध्ये गिरवाणवाणीमध्ये नाही, म्हणून काशी क्षेत्रामध्ये राहणारे सदाशिव शास्त्री येवलेकर हे तिथे आलेत आणि त्यांच्या कानावर पडले. कोण रे तू आणि काय वाचतोयस तरी का? मी समर्थांचा शिष्य आहे आणि समर्थांचा दासबोध हा ग्रंथ वाचतोय. चतुर्दश ब्रह्म हे त्याच्यामध्ये त्यांनी वर्णन केलेलं आहे, तो भाग माझं वाचन चालू आहे. अत्यंत आपल्या ज्ञानाचा ताठा असलेले, गर्व असलेले असे हे सदाशिव शास्त्री, त्यांनी जरा तो हातात घेतलाय, बघितलाय आणि काय केलंय हो, दिन फेकून पाण्यात तोची
आणि चतुर्दश ब्रह्म ज्याला वेदांचा श्रुतींचा आधार नाही, आणि असलं कसलं वाचन, म्हणून रागाने तो दासबोध गंगेमध्ये फेकून दिला. नुसता फेकला नाहीये, समर्थांना सुद्धा नाव ठेवली, त्यांची निंदा नालस्ती केली. कोण होते हे सदाशिव शास्त्री? अत्यंत विद्वान पंडित होते आणि आपल्या ज्ञानाचा अतिशय गर्व होता. म्हणजे दिवसा मशाली लावून पालखीतनं बसून जायचे. जे जे पंडित आहेत त्यांच्याशी वादविवाद करावा, त्यांच्याकडनं अजिंक्यपत्र मिळवावं, आणि आपल्या जांघ्याला त्यांनी एक धारदार सुरी बांधलेली होती. कशासाठी? जर मी कोणाकडनं हरलो तर त्या क्षणी मी माझी जीवघा या सुरीनी कापून टाकणार. असे हे सदाशिव शास्त्री उत्तर हिंदुस्थानामध्ये सगळ्यांकडनं अजिंक्यपत्र घेतले. आता मनात विचार आलाय की आता दक्षिणेकडे जावं. दक्षिणेकडे स्वारी आली. अनेक शिष्य बरोबर आहेत, पालखीमध्ये बसलेले आहेत, दिवसा उजेडी मशाली लावलेल्या आहेत. आणि होता होता त्यांना शिवरायांची कीर्ती ऐकायला आली आणि त्यांच्याकडे गागा भट्ट नावाचे अतिशय पंडित मोठे, त्यांच्याशी आपण वादविवाद करावा आणि त्यांच्याकडनं अजिंक्यपत्र घ्यावं असं यांच्या मनामध्ये आलं. शिवरायांच्या दरबारामध्ये आले. शिवरायांनी त्यांचं यथोचित असं स्वागत केलंय आणि त्यांनी आपली इच्छा प्रकट केली. पण आता गागा भट्टांना भीती वाटायला लागली की आपण हरलो तर. माणसाला भीती असते, कारण जगामध्ये शेरा सव्वा शेर हा असतोच, म्हणून आपण नम्र असायला पाहिजे खरं म्हणजे. पण गागा भट्टांनी एक युक्ती केली. रात्री सदाशिव शास्त्र्यांकडे गेले आणि त्यांना हरभऱ्याच्या झाडावर चढवलंय. अहो मी कुठला ज्ञानी, तुम्ही एवढे मोठे ज्ञानी, अहो अहंकार फुलत चाललाय. मी तुमच्याशी वादविवाद करून मीच हरणार. त्याच्यापेक्षा तुम्ही असं करा की शिवरायांचे जे राष्ट्रगुरु आहेत समर्थ रामदास, त्यांच्याशी तुम्ही वादविवाद करा, म्हणजे तुम्हाला खरंच जिंकल्यासारखं वाटेल. आता सदाशिव शास्त्र्यांना पटलंय आणि दुसऱ्या दिवशी दरबारामध्ये गेलेत आणि राजांना सांगतायत की आम्हाला काही गागा भट्टांशी वादविवाद करायचा नाही, आम्हाला आपल्या गुरूंशी म्हणजे समर्थ रामदासांशी हा वादविवाद करायचा. आता शिवराय म्हणतात, अहो त्यांचा थांब कुठे नसतो, एके ठिकाणी ते राहत नाही, कुठे शोधणार त्यांना. पण हट्ट धरून बसले आणि शेवटी हो नाही करता करता दूत पाठवलेत आणि समर्थांचा ठाम ठिकाणा शोधून काढला. चाफळ जवळ समर्थ आहेत असं कळलंय आणि म्हणून 3 पालख्या, गागा भट्टांची पालखी, सदाशिवरावांची पालखी, महाराजांची पालखी, असं जामा नेमा सगळा चाफळला आलाय. तर समर्थ देवळात नव्हतेच, आहो गावाबाहेर एक मोठा धोंडा होता, त्याच्यावरती बसलेले होते. कुबडी घेऊन रामनाम म्हणत होते. आता तिथे आले सगळेजण. शिवराय पालखीतनं पाय उतार झालेत आणि समर्थांना साष्टांग दंडवत झाले. गागा भट्टांनी सुद्धा समर्थांना नमस्कार केलाय. पण ज्ञानाचा अहंकार ज्यांना झालाय त्या सदाशिव शास्त्र्यांनी मात्र समर्थांना नमस्कार केला नाही, पण समर्थांनी मात्र त्यांना नमस्कार केलाय. सदाशिव शास्त्री त्यांना म्हणतायत की तुम्ही जर आम्हाला हरवलं तर आम्ही तुम्हाला नमस्कार करू. तेव्हा रामदास त्यांना लीनपणे, कारण आपण मगाशी संत लक्षण बघितले की अगदी मृदू बोलणारे, ज्यांच्या मुखामध्ये अमृत आहे, असे हे समर्थ रामदास सांगतायत. अहो मी कुठे शिक्षण घेतलेले आहे, मी कुठला पंडित आहे, मी रामाचा साधा दास आहे. मला काही तुम्ही जे पांडित्य म्हणता त्याच्यातलं ग सुद्धा मला माहिती नाही, का प सुद्धा माहिती नाही. पण इतक्यामध्ये तिथे एक मोळी विक्या चाललेला होता. आता तो महार होता, त्याला बोलवून आणा असं समर्थांनी कल्याणाला सांगितलं. आज्ञाप्रमाण मानून कल्याण स्वामी त्याला घेऊन आले. तू कोण आहेस असं समर्थांनी त्याला विचारले आणि तेव्हा तो म्हणतोय,
माझं नाव आहे बहिऱ्या. मोळ्या करतो, लाकडं विकतो आणि आपलं पोट भरतो. पण आम्हाला समाजामध्ये काहीही किंमत नाही. आमची सावली जरी पडली तरी लोकांना निटाळ होता. अगदी मला ह्या जन्माचा कंटाळा आलेला आहे. माझा तुम्हाला इथूनच दंडवत. मी तुमचाच दास आहे असं समजा. आता एवढं त्याचं बोलणं ऐकलंय आणि समर्थांनी कल्याण स्वामींना सांगितलंय. जप करताना जी कुबडी घेतली ती कुबडी कल्याण स्वामींना दिली आणि सांगितलंय त्या बहिऱ्याच्या समोर कुबडीनी एक रेघ मार आणि ती रेघ त्याला ओलांडून यायला सांग. कल्याण स्वामींनी कुबडीनी रेघ त्याच्या पुढे आखली आणि रेघेच्या अलीकडे यायला सांगितलं. समर्थांनी सांगितलं, कल्याणा त्याला विचार, तू कोण आहेस आता? असे शूद्र मी सत्य सेवाधिकारी. असे शूद्र मी सत्य सेवाधिकारी. सदाचा करीची असे भीड भारी. आता आपण सामान्य लोक गल्लत करतो का? शूद्र आणि शूद्र याच्यामध्ये फार फरक आहे आणि ह्यानीच गोंधळ झालेला आहे खरा. शूद्र म्हणजे आपल्याकडे चार जे वर्ण सांगितले त्याच्यातली चौथ्या वर्ण म्हणजे शूद्र. आणि शूद्र म्हणजे काय तर अगदी शुल्लक, ज्याला कमीपणा आहे असं. म्हणजे ही स्वभाव दर्शन आहे आणि हा वर्ण दर्शक आहे. असा तो सांगतोय की मी शूद्र आहे आणि माझा स्वभाव काय आहे तर सर्वांची सेवा करणं आणि त्याची मला अत्यंत चाड आहे. म्हणून माझ्या अंगी अजिबात गर्व नाही, ताठा नाही आणि त्यामुळेच असा सेवक सगळ्यांना आवडतोय. आता समर्थ असं म्हणाले, कल्याणा पुन्हा त्याच्या पुढे कुबडीनी रेघ मार. आता त्याला परत या रेघेच्या अलीकडे यायला सांग. कल्याणाने रेघ मारली आणि तो शूद्र झालेला बहिऱ्या रेघ ओलांडून इकडे पुढे आलाय. आता समर्थ त्याला विचारतायत, तू कोण आहेस? तेव्हा तो उत्तर देतोय, कृषी गोरक्षण शेती करणारा, गोरक्षण करणारा असा वैश्य आहे. मी राष्ट्राचा सेवक आहे. अहो, भाग्य वैभव देण्याचं काम आम्ही वैश्य करतो. आम्ही आमचा देह त्याच्यासाठी झिजवतो आणि सगळ्यांचे आशीर्वाद घेतो. आजूबाजूची मंडळी हे सगळे ऐकत होती बरं. आता समर्थांनी असं सांगितलंय, पुन्हा कुबडीनी एक रेघ मार. कल्याणाने कुबडीनी रेघ मारली आणि तो बहिऱ्या अजून पुढे आलाय. आता तू कोण आहेस असं समर्थांनी विचारलंय आणि तो उत्तर देतोय, राष्ट्रसेवक मी राजाचा. राष्ट्रसेवक मी राजाचा.
मी राष्ट्राचा सेवक, क्षत्रिय, गो द्विज सती देव धर्म संत यांचं रक्षण करणारा. वेळ 5-10 मिनिटं आहे, तयारी करू. आणि प्राणाहून वाटे मजला शौर्याचा. माझा बाणा काय आहे? शौर्याचा. असं म्हटल्यानंतर समर्थांनी पुन्हा सांगितलंय, पुन्हा रेग ओढ. आता हा बहिऱ्या पुढे आलाय आणि आता ब्राह्मण झालाय. तो म्हणतोय की कितीही लौकिकी मान मिळाला तरी सुद्धा मूलाधार अध्यात्म आहे हे जाणणारा मी विप्र आहे. सगळेजण तोंडामध्ये बोट घालतायत. म्हणजे एक एक रेघा उलटून वर्ण बदलू शकतात. म्हणजे समर्थांचं सामर्थ्य किती आहे बघा. आणि आता त्याला आज्ञा केली आहे, करी शंका निरसन, करी शंका निरसन, 14 ब्रह्मांचे निरूपण, पंडित आले काशीहून, दिवसा मशाली लावून. म्हणजे समर्थ ते सांगतात की महंत कसं असावं, लोकांकडून करून घ्यावं आणि आपण नामागिराळ राहावं, उपाधी आपल्याला चित्तू देऊ नये. तसं ह्या बहिऱ्याला त्यांनी ब्राह्मण करून सदाशिव शास्त्र्यांशी निरूपण करायला सांगितलं. आणि झालं, समर्थांची आज्ञा झाली आहे. तंतो तंत निरूपण, तंतो तंत निरूपण, केले ग्रंथी असे जो शूद्र. अहो तो शूद्र होता, तो ब्राह्मण झाल्यामुळे तंतोतंत चतुर्दश ब्रह्मांचं हे निरूपण केलंय. की खम ब्रह्म आहे, शब्द ब्रह्म आहे, एकाकार ब्रह्म आहे, निर्गुण ब्रह्म, सगुण ब्रह्म, निर्वाच्य निर्गुण ब्रह्म, अशी 14 ब्रह्मांचं निरूपण त्यांनी केलं आहे. आणि सगळ्या शंका सदाशिव शास्त्र्यांच्या निवारल्या. तरी सुद्धा समर्थांनी ज्या ग्रंथामध्ये ती ब्रह्म होती ते पुस्तक त्यांच्या हातामध्ये दिलं. आता मात्र सगळेजण अचिंबित झालेले आहेत की आम्ही समर्थांपुढे किती क्षुद्र आहोत, किती लहान आहोत, असं सगळ्यांना वाटायला लागलं. म्हणजे समर्थ जागेवरनं उठले सुद्धा नव्हते बरं. आणि समर्थांनी आता कल्याणाला पुन्हा आज्ञा केली आहे, अजून एक रेघ मार. आता सगळेजण म्हणतात की आता ब्राह्मणाच्या वरती काय, म्हणून सगळेजण विस्मित होऊन बघू लागले. आणि कल्याणाने कुबडीने रेघ मारली आहे आणि तो ब्राह्मण झालेला बहिऱ्या एक पाऊल पुढे आलाय. आणि कोण झालाय हो? ती ओळ ओलांडून रेघ ओलांडून पुढे आलाय आणि त्याला दिव्य असं रूप प्राप्त झालाय. मलय नावाचा गंधर्व तो तिथे प्रकट झाला आणि त्यांनी आपली हकीकत सांगायला लागलेली आहे. सांगितले की मी मलय नावाचा गंधर्व आहे आणि एकदा माझ्याकडून नारद मुनींचा अपमान झाला. मी त्यांच्याकडे चेष्टेने घोड्या सारखा किंकाळ मी त्यांच्याकडे बघून हसलो. म्हणून शापवाणी उच्चारले की तू घोडा होशील, तू गाढव रेडा होशील, असं त्यांनी मला शाप दिला. अर्थात मी त्यांच्याकडे दुःशाप मागितलाय आणि त्यामुळे त्यांनी मला सांगितलंय दुःशाप काय दिला की ज्यावेळी रामदासांचं तुला दर्शन घडेल
त्यावेळी तू ह्या पापातून मुक्त होशील. आणि खरोखरच मुनिवचन आज सत्यात आलेलं आहे. असं हे सगळं त्या सदाशिव शास्त्र्यांनी बघितलंय आणि समर्थांच्या चरणावरती लोटांगण घेतलेलं आहे. मनोभूमी अनुग्रहासाठी तयार झाली आहे. जो गर्वाचा ताठा होता मनामध्ये तो निघून गेला आणि समर्थांना शरण आले की आता हे पाय अनुग्रह केल्याशिवाय मी सोडणार नाही. समर्थांनी अनुग्रह केलाय आणि सदाशिव शास्त्र्यांनी आपल्या दांड्याची सुरी काढली, जिव्हा कापण्यासाठी. तेव्हा समर्थ त्यांना म्हणताय की जिव्हा कोणाची, कोण कापताय, असलं काही करू नका. तेव्हा ते म्हणतायत की खरंच दिवसा उजेडी मी मशाली लावल्या, पण मी दिवांतच राहिलो, त्या अज्ञानातच मी राहिलो. आता मला अनुग्रहित करा. आणि पुढे समर्थांनी त्यांना अनुग्रह दिलाय आणि त्यांचं नाव वासुदेव गोसावी हे ठेवले आणि त्यांना कणेरीचा मठाधिपती केलेला आहे. आणि आज्ञा काय केली? करा पारायणे समाधाने, करा ग्रंथ पारायणे समाधाने. अहो तुम्ही काय कराल आता? ग्रंथ पारायण करा. जे तुम्हाला ब्रह्मज्ञान मिळायचं राहिलं होतं ते त्याने तुम्हाला मिळेल आणि तुम्हाला समाधान प्राप्त होईल. आता ज्ञानाचा जो अहंकार आहे तो तुम्ही त्यागा आणि काय करा? स्मरा राम नाम. राम नाम सतत मुखामध्ये तुमच्या असू द्या. अजून काय करा? तर करा धेनु सेवा आणि वरा सौख्य धामा. जे सौख्याचं निधान आहे तो माझा राम राया, त्याचं मुखावरती तुमच्या सतत नाम असू दे असं सांगितलं. आणि त्याच क्षणी तिथे तो बहिऱ्या जो होता तो मृत झालेला आहे. आणि समर्थांनी त्या धोंड्याच्या म्हणजे याच्यावर समर्थ बसलेले होते तो धोंडा तिथे खड्डा केला आणि त्या बहिऱ्याला तिथे घातलाय आणि त्याच्यावर तो धोंडा ठेवलाय. आजही तिथे त्या धोंड्याचं नाव बहिरधोंडा आहे. पण मृत होण्याच्या आधी समर्थांनी त्याला विचारलं की तुला काय मागायचं असेल ते मागून घे. तेव्हा त्यांनी असं सांगितलं की मला मानाचा नारळ मिळावा. म्हणून आजही रामरायाच्या त्या मिरवणुकीमध्ये त्या महाराच्या ह्याला तो नारळ आजही दिला जातो. ती प्रथा आजही पाळली जाते. म्हणजे समर्थांचं सामर्थ्य किती होतं. जरी ते स्वतः संत असले तरी सुद्धा सामर्थ्य त्यांच्या आजूबाजूला होतं. म्हणजे कधी शाप मिळालेला तरी सुद्धा तो गंधर्व उद्धरून गेला. आणि शिवाय सदाशिव शास्त्री सुद्धा त्यांचा गर्वाचा ताठा जो होता तो निघून गेला. म्हणून होका दुराचारी विषयी असक्त, संत कृपे त्वरित उद्धरतो. मग तुम्ही कसेही असा संतांच्या जवळ तुम्ही गेलात, त्यांना शरणागती केली तर तुमचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून संतांची संगती करा. हेच आपल्याला गुणपद्यामध्ये नामदेव महाराज सांगतात.
8 शके विलंब नाम संवत्सर माघ महिन्यातच घडलेला आहे. म्हणून आजचं कथानक मी आज चरित्रासाठी निवडलं होतं. झालेली कीर्तन सेवा सद्गुरूंच्या चरणी रामदासांच्या चरणी अर्पण करून एक मागणं मागूया. एक मागणी मागाया आलेला इथे वचना, श्री भगवंता दे वचना, श्री भगवंता दे वचना. नाम तुझे हे स्मरण्याला, नाम तुझे हे स्मरण्याला, शांती दे चित्ताला, श्री भगवंता दे वचना, श्री भगवंता दे वचना. नाम तुझे हे गायाला, नाम तुझे हे गायाला, सुंदर वाणी दे वचना, श्री भगवंता दे वचना, श्री भगवंता दे वचना. रूप मनोहर बघण्याला, दृष्टी दे नयनाला, श्री भगवंता दे वचना, श्री भगवंता दे वचना. नाम तुझे हे ऐकाया, नाम तुझे हे ऐकाया, नाद देतो श्रवणाला, श्री भगवंता दे वचना, श्री भगवंता दे वचना. नाम तुझे हे सांगाया, नाम तुझे हे सांगाया, सुखी शक्ती दे वचना, श्री भगवंता दे वचना, श्री भगवंता दे नहीं दुबळा कोणी दिसता, नहीं दुबळा कोणी दिसता, उदार करतो करण्याला, सद्गुरूंनी दे वचना, श्री भगवंता दे वचना, श्री भगवंता दे वचना. हेच मागणे मागाया, हेच मागणे मागाया, शांती दे वचना, श्री भगवंता दे वचना, श्री भगवंता दे वचना, श्री भगवंता दे वचना. हे चिदान देगा देवा तुझा निसर्ग ठिकाणी राहणी, ठिकाणी सर्वरूपी करते मुक्ती दर्शी मला, संत दे दिसला, तुझा घडी गर्भवासी, सोय मला दे आभासी. या ना तुम्ही विचारून घेऊ शकता, मला सांगा. विचारू ना, मी परत नाही नको, मला पण नको, तुम्ही विचारून घ्या कोणत्या दिवशी भारती करणार. नाव रामदासा घ्या. गुरु सर्वेशा मायाच्या मनोभावे, भारती रामदासा
ब्रह्म चैतन्य महाराज की जय, श्री ब्रह्मानंद महाराज की जय, जय जय रघुवीर समर्थ। धर्माच्या करिता आम्हास जगती रामाने काढिले, ऐसे जाणून राम भक्ती करिता ऐश्वर्य हे लाभले। आता धर्म सख्या तुझ्या पुरतिया नम्रत्व देणे असे, इच्छा हो तशी मानसी करीतसे आले